उन्हाळ्यामध्ये आपण सर्वजण वाळवणीचे पदार्थ बनवून ठेवतो। त्यातलाच एक म्हणजे हा बटाट्याचा किस। एकदम पांढरा शुभ्र आणि खायला खूप कुरकुरीत असणारा हा किस कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत। तर आज आपण इथे 1 किलो प्रमाणात बटाटे घेतलेले आहेत आणि ते वापरून हा किस कसा बनवायचा ते पाहतोय। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, भाग्यश्री कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 1 किलो बटाटे स्वच्छ असे धुवून पुसून घेतलेले आहेत। आता आपल्याला यावरचे साल काढून घ्यायचे आहेत। तर व्यवस्थित असे सर्व बटाट्यावरचे साल काढून घ्यायचे। इथे तुम्ही पाहू शकता मी मोठाले बटाट्याचा वापर केलेला आहे। तर हे बटाटे आपल्याला मार्केटमध्ये सहजरित्या मिळून जातात आणि मोठाले बटाटे यासाठी वापरायचे की त्याच्यामुळे आपला जो किस आहे तो लांब लांब होतो। तर इथे मी सर्व बटाट्याचे व्यवस्थित असे साल काढून घेते आणि साल काढल्यानंतर आपल्याला हे बटाटे पाण्यामध्ये ठेवायचे आहेत, नाहीतर ते काळे पडू शकतात। तर मी इथे व्यवस्थित असं स्वच्छ पाण्यामध्ये हे ठेवून दिलेले आहेत। आता आपण हे बटाट्याला व्यवस्थित असं किसून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा किस पाडून घ्यायचा आहे। तर इथे मी एका भांड्यामध्ये पाणी घेतले, त्यामध्ये किसणी ठेवली आणि किस पाडून घेते। तसाच मी सर्व किस पाडून घेतलाय। तुम्ही पाहू शकता मस्त असा लांब लांब हा किस पडलेला आहे। तर मोठाले बटाटे घेतलं तर व्यवस्थित असा लांब किस पडतो आपला। आता आपल्याला हा किस 3 ते 4 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे, म्हणजे त्यावरचा जो फेस आहे तो जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हा धुवून घ्यायचा आहे। तर मी दुसऱ्या भांड्यामध्ये स्वच्छ असं पाणी घेतले, त्याच्यामध्ये हा किस टाकून घेते। असंच आपल्याला 3 ते 4 वेळा प्रक्रिया करून घ्यायची आहे। आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन पण क्लिक करा। त्यामुळे मी ज्यावेळेस नवीन रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील। तर इथे पाहू शकता मी असं 2 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलंय। तर आणखी मी 1 ते 2 पाण्याने हे धुवून घेतलंय। तर साधारण आपल्याला 3 ते 4 पाण्याने हे स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला जो आधी फेस दिसत होता पाण्यावरती तो सर्व निघून गेलाय। स्वच्छ असा हा किस झालेला आहे। आता आपल्याला हा रात्रभर ठेवायचा आहे। त्यासाठी आपल्याला एक घटक त्यामध्ये टाकायचा आहे, तो म्हणजे ही तुरटी। तर व्यवस्थित अशी मी तुरटीचे 2 खडे याच्यामध्ये एकदा थोडेसे फिरवून टाकून देते। आता हे रात्रभर आपण झाकण ठेवून असंच ठेवून देतोय। तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी इथे व्यवस्थित असं हे शिजवून घेणार आहे। त्यासाठी इथे मी पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला हे पाणी व्यवस्थित गरम झालं की यामध्ये तो किस टाकून घ्यायचा आहे। आणि इथे पाण्यामध्ये टाकण्याच्या आधी एकदा मी किस स्वच्छ धुवून घेतला होता। तर इथे मी आता सर्व किस पातेल्यामध्ये टाकून घेते। आपण सर्व किस टाकून घेतला, एकदा थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे तो सर्व बाजूंनी व्यवस्थित असं शिजतो। तर आपल्याला जास्त शिजवायचं नाही, अगदी 5 मिनिटामध्ये हा किस काढून घ्यायचा आहे। तर तो शिजलाय की नाही ते चेक करण्यासाठी आपण हे असं चेक करू शकतो। थोडासा लवचिक झाला म्हणजे आपला किस रेडी आहे, जास्त शिजला तर त्याचे तुकडे पडू शकतात। तर इथे मी व्यवस्थित असा हा चाळणीवरती काढून घेते, त्यामुळे काय होईल जास्तचं जे पाणी येतं ते पण निथळून जातं आणि व्यवस्थित असा हा सर्व किस आपण काढून घेतलेला आहे। एकदम पांढरा शुभ्र दिसतोय। तुरटी टाकल्यामुळे किस पांढरा शुभ्र राहतो, त्यामुळे आपण शक्यतो तुरटीचा वापर करतो हे वाळवण्याचे पदार्थ बनवण्यासाठी। तर इथे आपला हा किस थोडासा थंड झाला आहे। आता आपण एक सुती कापडवरती हा टाकून घेणार आहोत। तर इथे मी जे सुती कापड होतं माझ्याकडे त्याच्यावरती हा टाकून घेते। तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा उन्हामध्ये वाळवायचा नाही आहे, आपण 3 ते 4 तास त्याला फॅन खाली सुकवण्यासाठी ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण 1 दिवस त्याला उन्हामध्ये ठेवणार आहोत। त्यामुळे आपला किस जो आहे तो वर्षभर व्यवस्थित असा टिकतो। इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा पांढरा शुभ्र आपला हा किस वाळवून तयार आहे। आणि किस ज्यावेळेस वाळतो त्यावेळेस त्याची साईज बारीक होते, पण आपण ज्यावेळेस तो तळतो त्यावेळेस तो फुलून मस्त असा तयार होतो। इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं तेल तापलंय, त्यामध्ये मी हा किस टाकलेला आहे। अगदी काही सेकंदामध्ये हा फुलून तयार होतो। एकदम पांढरा शुभ्र कुरकुरीत हा आपला किस तयार आहे। इथे तुम्ही किसचा आवाज ऐकू शकता, एकदम कुरकुरीत असा आवाज येतो। तर रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।